यंदा 14 सप्टेंबरला गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे। सण जवळ आल्यानं गगनबावड्यातील कुंभारांची गणरायाची मूर्ती बनवण्यासाठी लगबग सुरू आहे। गणेशाच्या मूर्तीवर रंगरंगोटी करून अखेरचा हात देण्याचं काम सुरू आहे। यावर्षी कच्च्या मालाचे दर वाढल्यानं मूर्तीच्या विक्री दरातही वाढ होण्याची शक्यता आहे। गगनबावडा तालुक्यातील ग्रामीण भागात बाप्पांच्या निर्मितीसाठी कुंभारवाडे रात्र जागू लागलेत। मूर्तीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत 20% वाढ झाल्यानं मूर्तीच्या किमती वाढण्याची शक्यता आहे। श्रींच्या आगमनासाठी मोजकेच दिवस उरल्यानं गणेश मूर्ती घडवण्यात कलाकारांचे हात गुंतले आहेत। गणरायाची मूर्ती बनवण्यासाठी मूर्तिकारांची लगबग सुरू असून गणेश मूर्तींना आकार देण्याबरोबरच रंगकामही सुरू झालंय। रंगकामावेळी अतिशय बारकाईनं काम करावं लागतंय। ग्रामीण भागात मोजकेच कुंभार बांधव मूर्ती बनवतात, बाकी कारागीर कोल्हापूरहून मूर्ती आणतात आणि रंगकाम करून विक्री करतात। एका मूर्तीवर 2 ते 3 वेळा रंगकाम करावं लागतं। परिणामी अशा मूर्तिकारांच्या पगारात दिवसेंदिवस वाढ होतीये। मूर्तीची उंची आणि रंगकाम यावर मूर्तीच्या किमती ठरतात। 1 ते 1.25 फुटापासून ते अगदी 4 फुटापर्यंतच्या मूर्ती भाविक घेतात। सध्या युद्ध पातळीवर मूर्ती बनवण्याचं काम सुरू आहे।